बघा, न्यायालयीन लढाई आहे, रस्त्यावरची लढाई आहे. सरकारला झुंडीची भाषा कळते तर झुंडसुद्धा घेऊन जावं लागेल. दुसरी गोष्ट PIL आहे. PILद्वारे इथले MPSC देणारे विद्यार्थी, रिक्रुटमेंटच्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रभावित संस्था, वेगवेगळ्या प्रभावित OBCच्या संघटना, जातींच्या संघटना त्यांनी त्वरित एकत्रित येऊन किंवा सुमोटो पुढं जाऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे याच्यावरती लवकरात लवकर स्टे आणणं यासाठी काम करावं लागेल आणि दुसरी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. सरकारने अतिशय तत्परता दाखवली. 1 तासात GR झाला चर्चेनंतर. मला वाटतं हे ठरलेल्या गोष्टी आहेत. मुळात न्यायालयाच्या निर्णयापुढं आपल्याला निर्णयाची अंमलबजावणी करताना येताना अडचणी येतील म्हणून काहीतरी हे थातुरमातुर केलेलं आहे. मुळात GR ॲज इट इज वर्डिंगमध्ये दिलेला आहे, पण त्याची जी उपाययोजना सुचवलेली आहे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या लोकांना जे काही चौकशी करून त्यांना मदत करा असं जे म्हटलेलं आहे हे घटनाविरोधी आहे, आरक्षणाच्या पॉलिसीच्या विरोधी आहे. OBCचं आरक्षण संपवणारं हे काही ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत, शासन निर्णय घेतलेला आहे, हा तो निर्णय आहे.